की जो आपण नायक नावाचा पिक्चर आपण पाहिलेला आहे की ते एका दिवसाचा मुख्यमंत्री काय करू शकतो हे खरं म्हणजे स्वप्नातलं ते मुख्यमंत्री होतं, परंतु त्या नायक पिक्चर मधल्या मुख्यमंत्र्याला लाजवेल अशा पद्धतीचं काम माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये मागच्या 2.5 वर्षात केलेले आहे। त्याच्यामुळे लहान बाळापासून तो वृद्ध माता भगिनींपर्यंत, मजुरांपासून तर शेतकरी बांधवांपर्यंत, व्यापाऱ्यांपासून सगळ्या नागरिकांना, सगळ्या घटकातल्या वर्गाला जे जे काही देता येईल ते देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला असंच वाटतं की येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री व्हावे। हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी बऱ्याच योजना या राज्यामध्ये आणल्या, त्याच्यामुळे साहजिक आहे सत्ता आणण्यामध्ये मोठं बळ मिळालं। त्यामुळे आपल्याला हे आज दिवस बघायला मिळत आहे। मला नाही वाटत की काही चुकीचं आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले पाहिजे अशी अपेक्षा काल किशोर पाटलांनी बोलून दाखवली होती। शरद अण्णाचे धोंडगे आहेत त्यांनी म्हटलं होतं की बळीराजासाठी काम करणारा एकमेव नेता म्हणजे धाडसी निर्णय घेणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे आहेत आणि त्यांची सुद्धा अपेक्षा आहेत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले प्रत्येक पाहिजे। पक्षाच्या कार्यकर्त्याला, आमदाराला हे वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, हे कोणाचं दुमत असू शकत नाही। मलाही वाटतं की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे, पण शेवटी सगळ्या गोष्टींचं वातावरण पाहिल्यानंतर ह्या गोष्टी ठरत असतात। त्यामुळे मला तरी असं वाटतं पुढच्या काळामध्ये आम्ही आशावादी आहोत। मला वाटतं हा लोकांचा कौल आहे, त्यांना माहिती पाहिजे होती। भाजपला सुद्धा 149 पैकी 132 जागा निवडून द्यायचा एवढा विक्रमी उच्चांक म्हणजे पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये झाला असेल। पूर्ण देशभरामध्ये लोक भाजपच्या पाठीशी आहे। आता आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये आहोत, युतीमध्ये आहोत। आम्ही तिन्ही पक्षामध्ये शिवसेना आणि आम्ही शिंदे म्हणजे अजितदादानंतर आले, पण शिंदेसाहेब आम्ही सोबतच आहोत। या बाबतीमध्ये काही दुमत नाही, दोघं एकमेकाला पूरक आहोत। आम्ही म्हणू आमच्यामुळे ते आले, ते म्हणते आमच्यामुळे आले, तर मला वाटतं हे म्हणणं काही संयुक्तिक नाही आहे। दोघी आपण सगळे एकत्रितपणे या ठिकाणी लढलो आणि अतिशय विक्रमी मतदान म्हणजे सगळे रेकॉर्ड आजपर्यंत तुटले, त्या रेकॉर्ड मतांनी आम्ही त्या ठिकाणी निवडून आलेलो आहोत। एवढे आमचे आमदार पहिल्यांदा निवडून आले राज्यामध्ये।